छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुलींच्या जन्मदराचं प्रमाण घटलंय। प्रति 1000 मुलांमागे 889 मुली जन्माला येत असल्याचं निदर्शनास आलंय। त्यामुळे प्रशासन ॲक्शन मोडवर आलं असून गर्भलिंग निदान चाचणीची आणि गर्भपाताची खबर देणाऱ्यास पारितोषिक देण्यात येणार आहे। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ही योजना सुरू केली असून स्त्री भ्रूण हत्या रोखण्यात यश आल्यास तक्रारदारास शासनातर्फे 1 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये मुलींच्या जन्माचं प्रमाण सातत्यानं कमी होत आहे आणि अतिशय चिंतेची बाब ही आहे की हे असमानता जी आहे ती उद्या भविष्यामध्ये सामाजिक प्रश्न निर्माण करणारी आहे। त्यामुळं गर्भलिंग तपासणी ही जी कायद्यान्वये बंदी घातलेली आहे, PCPNDT कायद्याच्या अंतर्गत अशा पद्धतीनं गर्भलिंग तपासणी करणे हे कायद्यान्वये गुन्हा आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारची तपासणी केल्याचं निदर्शनास आल्यास त्यांना कैदेची शिक्षा होऊ शकते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।